आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थांची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. येथे नाही झाली कोणाची निरास, आल्या याचकास कृपेविसी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. तुका म्हणे येथे नाही दूजी परी, राया रंकासरी देवा पायी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. विठ्ठल विठ्ठल. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थांची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. आज खरं तर औषा संस्थानाचं भाग्य तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा माझं वैयक्तिक भाग्य आहे. कारण की आज तुकाराम महाराज यांच्यासमोर मला सेवा करायला मिळाली. चालू असलेल्या पुण्यतिथी 16 निमित्त कीर्तन सप्ताह असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल किंवा अनेक जे काही ग्रंथ चालू असतील, त्या निमित्ताने आज खरं तर ही सेवा माझे वडील आदरणीय पूजनीय गहिनीनाथ महाराजांची आहे. पण ऐका, थोडं लक्ष देऊन ऐका. पण आपल्याला सगळ्यांना आनंदाची बातमी माझ्या अगोदर मिळालीच असेल. उद्यापासून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर परमपिता परमात्मा पांडुरंगाचे स्पर्शदर्शन चालू होणार आहेत. त्यासाठी ते पंढरपूरला गेलेले आहेत, म्हणून त्यांची सेवाच माझ्या वाटेला आली. विठ्ठल चालू असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये आज खरं तर आदरणीय बाबांची सेवा होती, माझ्या वडिलांची. पण माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांनी सेवा केली काय, मी सेवा केली काय? सेवा आपल्याला पांडुरंगाच्या चरणी रुजू करायची आहे. आज वास्तविकतः बघता बघता या पुण्यतिथी सोहळ्याला 62 वर्ष म्हणजे चालू आहे. 62वा वर्ष चालू आहे महाराज. एक दिवस सुद्धा खंड पडला नाही. ऐसा संवाद कैलासगिरी, गिरिजेची सांगे त्रिपुराली. एका जनार्दनी सत्य निर्धारी, कीर्तन गजरी उभे तिन्ही देव. महाराज उभे तिन्ही देव म्हणजे कोणते? एक ब्रह्मा विष्णू आणि महेश, ह्या तिन्ही देवांचे इथं सध्या वास आहे. विठ्ठल विठ्ठल. आज घेतलेला अभंग आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली सेवा समर्थांची. हा अभंग श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा, असं सगळ्यांना परिचित असणारा 4 चरणाचा अभंग आहे महाराज. या अभंगाच्या माध्यमातून महाराज असं सांगून जातात की आता भय नाही ऐसे वाटे जीवा. या जीवाला आता भय नाही म्हणून महाराज सांगितले. का बरं बाबा, आता का बरं सांगितलेत? अगोदर भय वाटत होती का? अगोदर तुम्हाला भीती वाटत होती का? बरं, पुढे भविष्यात तुम्हाला भीती वाटणार आहे का? ते म्हणतात आता भय नाही. कसा आहे महाराज, आपल्याला सगळ्यांना काळ संबंध माहिती आहे. एक भूतकाल, एक
वर्तमान काल म्हणजे तुम्ही डायरेक्ट भविष्यावर उडी मारायला लागलात. एक भूतकाल, एक वर्तमान काल आणि पुढे नंतर भविष्यकाल. ह्या तिन्ही काळाचा मानव जीवाशी एक वेगळा संबंध आहे आणि एक घनिष्ठ संबंध आहे. हे काळ नसला तर आपण आज या भूतलावर राहिलो असतो का? आज जर हा काळ राहिला नसता तर आपण ह्या भूतलावर राहिलो असतो का? नाही महाराज. आपण थोडं जर चिंतन जर केलं महाराज, आपण कालसंबंधाचं जर थोडं गणित घातलं, माझं गणित कच्चं आहे, थोडं कालसंबंधाचं जर आपण गणित घातलं तर आपण थोडं पुढे चिंतन करू महाराज. बघा महाराज, भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्यकाल. माणूस भूतकालामध्ये फक्त जगू शकतो का? मला थोडं हो का नाही मध्ये उत्तर द्या. माणूस केवळ भूतकालामध्ये जगू शकतो का? तो केवळ भूतकाळामध्ये नाही जगू शकला तर तो भूतकाळाला विसरू शकतो का? बर, थोडं आपण पुढे चिंतन करू महाराज. तो केवळ वर्तमान कालामध्ये जगू शकतो का? हा, केवळ तो वर्तमान कालामध्ये जगू शकतो का? बर, पुढे जर आपण भविष्याचा जर विचार केला तर तो वर्तमानाला विसरू शकतो का? बर, पुढे जर आपण थोडं जर चिंतन केलं महाराज, तो केवळ भविष्याचा विचार करू शकतो का? भविष्याचा जर विचार केला तर तो फक्त स्वप्न ठरेल का? नाही. बर, भूतकाळाला विसरेल, पण भूतकाळ गेल्याशिवाय राहत नाही. वर्तमान काल जगू शकेल, पण वर्तमान सुद्धा गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे भूतकाळाचं स्मरण, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचे चिंतन. विठ्ठल भूतकाळाच्या स्मरणाने वर्तमान निश्चित होईल महाराज. ऐका, भूतकाळाच्या स्मरणाने वर्तमान निश्चित होईल, वर्तमानाच्या जाणीवतेने भविष्य उज्ज्वल होईल. यालाच विचारी माणूस म्हणतात. विठ्ठल महाराज इथं काय म्हणतात? आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही म्हणलेलं आहे. कशासाठी भय नाही म्हणलेलं आहे? आपण जर थोडं भयाचा जर विचार केला, भयाचा आपण थोडं बाजूला ठेवू महाराज. मी काय, कसं झालंय, एकतर मला यायला उशीर झालाय, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर मी हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. अल्पशा वेळामध्ये माझी सेवा संपवतो महाराज. आपलं जास्त वेळ घेणार नाही. मी काय म्हणत होतो? आता भय नाही, भयाबद्दल बोलत होतो. आपण थोडं जर भयाला बाजूला ठेवलं तर आपण निर्भयाचा थोडा विचार करू महाराज. निर्भय अवस्था हे कुठं प्राप्त होती? निर्भय अवस्था ही मुक्तदशेत प्राप्त होती महाराज. मुक्तदशा ही कुठं प्राप्त होती? तर मुक्तदशा अवस्था ही निसंगाने प्राप्त होती. निसंगाची अवस्था ही कुठं प्राप्त होती? तर निसंगाची अवस्था वैराग्याने प्राप्त होती. वैराग्याची अवस्था कुठं प्राप्त होती म्हणलं तर ती ज्ञानाने होती. ज्ञानाची अवस्था कुठं प्राप्त होती म्हणलं तर समर्थांच्या सेवेने होती. विठ्ठल समर्थांची सेवा करत असताना किंवा संतांची सेवा करत असताना दासोहम हा भाव जागृत होतो. दासोहम मधला दा निवृत्त होतो आणि सोहम अवस्था प्राप्त होती. ती सोहम अवस्था म्हणजेच निर्भय अवस्था. विठ्ठल हो, थोडं उदाहरण आपण थोडक्यात, म्हणजे लहान मुलाला कळेल असं उदाहरण देतो, कारण की मी सुद्धा लहानच आहे महाराज. ज्याप्रमाणे बाळाला आपल्या आईच्या कुशीत निर्भय अवस्था प्राप्त होती, ज्याप्रमाणे दुर्बलाला बलवानाच्या संगतीत निर्भय अवस्था प्राप्त होती, ज्याप्रमाणे रोगाला वैद्याच्या संगतीत निर्भय अवस्था प्राप्त होती, ज्याप्रमाणे रंकाला राजाच्या सहवासात प्राप्त होती, त्याचप्रमाणे गुरुभक्ताला, संत भक्ताला आणि साधकाला संतांच्या समावेतच निर्भय अवस्था प्राप्त होती. विठ्ठल हो म्हणता का? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय
आनंदी निर्भय महाराज सर्व सुखेलालो सर्व अलंकार आनंदी निर्भय कधी डोलतो महाराज? ज्या वेळेस त्याच्याकडे सगळं सुख आहे, सगळं मिळतंय, सगळं करतंय. आता हे हनुमंतराय आपल्या समोर एवढं नाचायला लागलेत, यांना काय कारण आहे महाराज नाचायचं सांगा? पण हे आनंदी निर्भय डुलत असे आहे महाराज. तुमच्या समोरच उदाहरण आहे एवढं मोठं. असो, आपण थोडं जर आपण पुढे चिंतन केलं तर महाराज पुढचा आपण विचार केला तर भयग्रस्त अवस्था आहे महाराज. भयग्रस्त अवस्था, निर्भयाचा उलट काय आहे? भय. आपण थोडं जर भयाचा विचार केला तर आपल्या शरीराला दुःख देणारे किंवा क्लेश देणारे 5 धर्म सांगितलेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजेच भय. विठ्ठल महाराज, भयाचा जर आपण थोडं जर विचार केला, आपल्याला भय कधी वाटतो? कधी वाटतो महाराज? सत्तेला शत्रूचा भय असतो, बरोबर आहे. वृद्धापाला काही झालंय का? सत्तेला शत्रूचा भय असतो. वृद्धापाला महाराज कशाचा असतो? हा हा मृत्यूचा नाही हो महाराज. आणि या सौंदर्याला, आपल्या शरीराला कशाचा असतो? सौंदर्याचा नसतो का? आता एवढे नटकट यावे शुद्ध होऊन जावे. आता सगळे बायका एवढे नटकट होऊन कीर्तनाला आलेत, हा, पण इथून जाताना कसे चाललेत? शुद्ध होऊन जावे चाललेत महाराज. हे त्यांचं येणं, ते जे काही करून आले ते करत नाहीत. इकडं कीर्तनामध्ये ते स्वतः शुद्ध होऊन चाललेत महाराज. असं भयग्रस्त अवस्थेचा जर विचार केला तर महाराज सत्तेला शत्रूचं भय असतं, सौंदर्याला वृद्धापाचं भय असतं, आणि ह्या जीवाला संसाराचं भय असतं महाराज. या जीवाला संसाराचं भय असतं. कारण की हा संसार, हा जीव जो आहे ना, सतत सुखाच्या मागे पळत राहतो. म्हणता का देवा, सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया हवा भरी होऊ नका. बोलता का? दुःख बाधावडी आहे हो संसारे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बोला. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. महाराज संसारामध्ये आपण कितीही सुख बघितलं तर आपल्याला मिळणार नाही, पण परमार्थमध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हो महाराज, परवाचं एक आपल्याला छोटंसं दृष्टांत देतो.
आपल्याला सगळ्यांना माझे वडील आदरणीय गहिनीनाथ महाराज तर माहितीच आहेत. कधी कधी जर कोणाला काही त्रास झाला तर ते काही ना काही देत राहतात, हे सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. महाराज परवा काय झालं महाराज, एक व्यक्ती आला. तो व्यक्ती काय केला, दुसऱ्या व्यक्तीला खारीक देताना पाहिला महाराज. ऐका, दुसऱ्या व्यक्तीला खारीक देताना पाहिलं. तर तो विचार केला महाराजांकडून मी सुद्धा एक खारीक घ्यावी. मग खारीक घेऊन हे करावं वगैरे वगैरे तो सगळं म्हणला. मग महाराजांनी त्याला खारीक दिले, सगळं झालं. मग एक 4 दिवसांनी आपल्या 2 आठवड्यांनी आला महाराज. 2 आठवड्यांनी आल्यानंतर मग तो म्हटला, महाराज तुम्ही मला खारीक दिला होता. महाराजांना काही एवढं गर्दीमध्ये लक्षात नाही की बाबा मी कोणाकोणाला खारीक दिली, काय 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 नाही. ते विचारले कशासाठी दिलं होतं, की बाबा मला मूल होत नाही म्हणून. महाराजांनी बरं म्हणून त्यांनी काय केले, अजून एक दुसरी खारीक. आमच्या घराण्यात कसं आहे महाराज, खारीक द्यायची प्रथा आहे. जर कोणाला मूळ बाळ होत नाही, म्हणजे आमच्याकडून नाही पूर्वजांकडून आम्ही देत आलो, तर ते एक खारीक द्यायची एक प्रथा आहे. ते बरं ते सगळ्यांना मिळत नाही. भाग्यामध्ये राहावं लागतं. भाग्य हे जयाचे तो घेईल असाचे, म्हणजे त्याच्या भाग्यामध्ये राहावं लागतं. उगे गेलं खारीक दिलं मागितलं की महाराज काय देत नाहीत. ठीक आहे महाराज म्हणले. मग महाराजांनी त्याला खारीक दिलं, सगळं केलं, सगळं झालं. महाराज खारीक दिल्यानंतर मग काही दिवसानंतर परत त्यानं आला. मग महाराज बसले होते. एक व्यक्ती आला, महाराजांना एक अंगठी घातला. मला छान झाला, मुलगा झाला, बाळ झाला म्हणून महाराजांना सांगितलं त्याने. मग आनंद झाले महाराजसुद्धा. एक सोन्याची अंगठी आली म्हणून महाराजसुद्धा खुश झाले. सगळं झाल्यानंतर तो व्यक्ती आला, काय महाराज तुम्ही अंगठी घालून घेता, सगळं करून घेता, पण मला काय अजून मूलबाळ झालं नाही, तुम्ही असं कसं महाराज. मग महाराजांच्या डोक्यात ते व्यक्ती पक्क फिट बसला. ऐका, महाराजांच्या डोक्यात तो व्यक्ती पक्का बसला. आता मग बसल्यानंतर महाराजांनी काय केलं, अजून एक खारीक घेतली, त्याला एक मंत्र घातला. आता ते मंत्र इथं मी उघड म्हणणार नाही. मी जर इथं म्हणलं तर मग काही खरं नाही. मग ते मंत्र म्हणला, जे काही मंत्र आहे त्यांनी मंत्र म्हणला, सगळं मंत्र दिला. त्यांनी मंत्र दिलं. हे बघा, मी जर खोटं बोलत असेल, हे पाटील तुमच्या साक्षीला आहेत. अलगुडचे कांतराव पाटील आहेत, ते साक्षीला आहेत. त्यावेळेस आम्ही आणि त्यांनी आणि 4 चौघं होते. नाही तुम्ही आहे म्हणूनच सांगायला, नाही तर लोक मला अजून काहीतरी दुसरं सांगा. मग महाराजांच्या डोक्यात तो कम्प्युटरसारखा फिट बसला. मग महाराजांनी घेतलं खारीक, घेऊन काय केलं, मंत्र ते दिला, सगळं दिला. आता जा, कसं होत नाही म्हणलं, बघू. मग गेला महाराज. महाराज गेल्यानंतर 1 महिन्यानंतर हे म्हणले आला. मग त्यानं आता ते महाराजांच्या डोक्यात ते व्यक्ती बसला, त्याच्या चेहऱ्या बसला. आता तिथं असं समोर बसून त्यानं तिथं बाहेर होता. हा म्हणलं की त्यानं काय करावं बाबा म्हणले. महाराज पण परेशान झाले. ये म्हणले आत. आला त्यानं. काय महाराज कशाला घालतो अंगठ्या, कशाला घालून घेतो, लोकांना इथं बसून खारकं तर कशाला द्यायला लागलं, लय भारी धंदा चालू केला हो म्हणलं त्यानं. तर महाराज झाले परेशान. महाराजांना काही कळ ना. बरं बाबा म्हणलं, अजून एक खारीक देतो म्हणले तुला. ठीक आहे. मग डबल खारीक दिले. डबल एक नाही, डबल खारीक दिले आणि डबल पॉवरफुल मंत्र मारले. ते मारले केल्या. आता जा, पुढच्या वेळेस पेढा घेऊन ये म्हणून सांगितले. काय म्हणले, पेढा घेऊन. बरं म्हणलं. आता गेलं 2 महिने गेलं. मग महाराजांना काय वाटलं, झालं असेल सगळं. 2 महिने झाले ना, सगळं व्यवस्थित झालं असेल. आला मग त्यांना बाहेरून बघितले. म्हणले आता काय महाराजांना उठाव का जाऊ काय कळना झालं. इकडे म्हणले, काय महाराज काय नाही, बंद करा म्हणलं दुकान हे सगळं तुमचं, बसा म्हणलं घरी हरी हरी करत. काय लावलं म्हणलं हे सगळं, कुठं खारीक द्या, कुठं मंत्र मारा, कुठं खारकणी पोरं होतात का म्हणलं त्यानं. असं तसं. बरं एक काम कर म्हणले महाराज, तू काय करू नकोस, तुझ्या बायकोला घेऊन ये म्हणले. महाराज माझं लगीनच झालं नाही की म्हणलं. मला आता सांगा, गहिनीनाथ महाराज किती खारीक दिल्यावर ह्याचे किती मुलं बाळ होतील मला एक सांगा. हा
म्हणजे माझा दृष्टांत झाला. मला सांगायचं काय, संसारामध्ये माणसाला अपेक्षा खूप आहेत, परमात्म्यामध्ये अपेक्षा राहिलं तरी ते संपूर्ण होतात. विठ्ठल हो. महाराज काय म्हणतात इथं, आता भय नाही. भय कशासाठी, तर पुढे थोडं जर आपण विचार जर केला महाराज, हा जो जीव आहे हा संसार चक्रामध्ये अडकलेला आहे महाराज. संसार चक्रामध्ये अडकलेला असल्यामुळे नाही काय झालंय, माझा आवाज बसलाय, तुम्ही 10 माईक ठेवलं तरी माझा आवाज तसंच होणार आहे. ह्याला काही खारकेचा प्रसाद लागणार नाही. हॅलो हॅलो, बस बस हो. काय म्हणत होतो, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. महाराज आपण निर्भयाचा विचार केलो, आता भयाचं आपण चिंतन करत होतो. भयाचं आपण जर चिंतन जर मांडत असताना आपण पुढे जर विचार केला, आपण भय आपल्याला कसं जायचं असेल तर समर्थांची, संतांची आणि सद्गुरूची सेवा केल्यावरच तो सगळं जातो. संतांची सेवा केल्यावर परत भय जातो महाराज. संतांची सेवा केल्यावर अनेक 3 जणांची सेवा होते. संतांची सेवा केल्यावर ब्राह्मणाची सेवा होते. तुती का तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. बघा, संतांची सेवा केल्यावर आईवडिलांची सेवा होती. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांची सेवा केल्यावर देवांची आणि संतांची, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. बघा महाराज, एकामध्ये स्वरूप एक आहे पण अंग वेगळे आहेत. स्वरूप एक आहे पण अंग वेगळे आहेत. म्हणून सेवा केल्यावर 100% भय नष्ट होतो. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. महाराज आज मला इथं सेवा मिळाली महाराज. इथं मी सेवा करायलाच आपल्यासमोर आलेलो आहे. आज खरं तर या गावामध्ये आत्ता मी महाराजांना विचारलो, आदरणीय भागवत महाराजांना विचारलो मी की बाबा या गावामध्ये पहिल्यांदा आलो आहे का, तर ते म्हणले महाराज मी 10 वर्षाआधी आलो होतो म्हणले. आता मला काही कळना 10 वर्षामध्ये खरंच आलो होतो का हे नेवगे गोळी सोडले. म्हणजे मला जर कुठं जर जाऊन आलो, भले मी थोडं वर्षाने लहान राहीन पण थोडं तर कळतंय मंदिर महाराज इथं येऊन गेलो तिथे येऊन गेलो. पण महाराज म्हणतायत की मी 10 वर्षानंतर परत गावात आलोय. हा कदाचित झाला असेल. आज इथं यायचं म्हणजे तुकाराम महाराजांची कृपा म्हणजे समजा महाराज. विठ्ठल विठ्ठल हो. थोडक्यामध्ये तुम्हाला तुकारामाचं एक उत्तर देऊन जातो मला. तुकाराम म्हणजे काय, तुकाराम म्हणजे एका थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो. एक सुभाषितान खूप चांगलं म्हणलंय, तुका राम ऐका, तुका राम एक नाम दो अंग. ऐका, तुका राम एक नाम दो अंग. त्याची फलश्रुती किती छान लावली आहे बघा महाराज. तुका राम एक नाम दो अंग, इनका हुआ राम सेतु भंग, उसका हुआ गाता अभंग. विठ्ठल हो. प्रभू रामचंद्रांनी बांधलेली जी रामसेतू होती त्याचा भंग झाला आणि आपल्यासाठी, आपल्या उद्धारासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी 4500 जो पर्व आपल्या डोंगर आपल्या समोर केलेला आहे त्याचा आपल्याला पर्व काळ समजावं लागेल. विठ्ठल हो. महाराज आपल्या आयुष्यामध्ये भय 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 आपण जे म्हणतो, आपण जे संसार चक्रामध्ये जे अडकलेलो आहोत किंवा सगळे केलेलं आहेत. काय झालं महाराज, मध्यंतरी मागच्या 2 वर्षाखाली कोविडचा काळ होता, त्याच्या 2 वर्षाखाली एक व्यक्ती आला महाराज. एक व्यक्ती येऊन महाराजांना म्हणला, महाराज माझी दारू सुटत नाही म्हणला.
आता खरं खरं सांगायचं किती जण पिणार आहेत? खरं मी विचारू नये, हे विचारायचं ठिकाण पण नाही, पण पिणारे सुद्धा हात वर करत नाहीत महाराज. असं विनादाचा भाग होता. मग महाराजांकडे आले भागवत महाराज. ते म्हणले, महाराज माझे दारू सुटत नाही, मी काय करावे, मी काय करावे. मग महाराजांनी त्यांना सांगितलं, अमुक करा, तमुक करा, उपदेश. मग त्या दिवशी महाराज एक दिवस ते श्रावणाच्या चालू व्हायच्या आधी कुठली अमावस्या आहे ती? गटार अमावस्या. हा, गटारी. काय मला आपल्याला अनुभव नाही देवा त्या अमावस्याची. येते माहिती, अनुभव नाही आहे. अनुभव आले अंगा ते या जगात अनुभव आल्याशिवाय काही कळत नाही. म्हणून आपल्याला त्या गटार अमावस्याचे अनुभव काही नाही आहेत, पण आपण बघितलंय महाराज. शब्दाची गौरव कामान ये, शब्दाचे गौरव महाराज म्हणतात शब्दाचे गौरव कामा नाही. पुढे महाराज गटार अमावस्याची आपली थोडी चालू होती. आता काय महाराज, तो व्यक्ती काय केला, पाटील, तो पण एक पाटीलच होता. ऐका की, तो पण एक पाटीलच होता. मग आता सगळं झालं केलं, उद्यापासून श्रावण मास आहे, आता 1 महिना काही प्यायचं नाही, खायचं नाही. एकच दिवस असं पिला महाराज, असं पिला, जाऊन गटारीत पडला. पडल्यानंतर आता काय त्याची अवस्था कशी होती तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. मग सगळं झालं, दुसऱ्या दिवशी ते महाराजाकडे आला, सगळं झालं. मग त्याला दुसरं पाटील भेटलं, अजून एक. मग एक पाटील दुसऱ्या पाटलाला भेटलं. त्या दुसऱ्या पाटलांनी काय सांगितलं, इथं एक भारी डॉक्टर आहे म्हणलं, त्याच्याकडे जा, त्याने एक इंजेक्शन दिला की तू ठणठणीत चालशील. काय म्हणला, एक इंजेक्शन दिला की ठणठणीत चालशील. मग तो गेला डॉक्टरकडे. मग महाराज डॉक्टर तर डॉक्टरला सांगितलं, मग असं असं झालंय. ते त्या गावातलं 1 नंबर इंजेक्शन देणारा डॉक्टर होता, 1 नंबर. मग त्याने घेतली सुई, सगळं केली. महाराज त्यांनी इंजेक्शन देऊन टाकली त्या पाटलाला
अशी इंजेक्शन दिली की त्या पाटलाला कळालंच नाही कधी सुई गेली आणि कधी टोचली कधी इंजेक्शन गेली. मग त्यानं डॉक्टरची स्तुती करायला लागला. काय डॉक्टर तुम्ही किती चांगलं इंजेक्शन देता, मला कळाला सुद्धा नाही म्हणला. ते डॉक्टर काय म्हणावं माहिती का, अरे मी तुला इंजेक्शन नाही दिलोय, तुझ्या कंबरपट्ट्याला दिलो म्हणला. म्हणजे इंजेक्शन त्याच्या शरीराला दिला नाही, त्याच्या कंबरपट्ट्याला. हा त्या गटारामोशाचा परिणाम आहे महाराज. म्हणून अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. संसारामध्ये किती जरी आपण गोष्टी करत गेले, काही आपण गोष्टी प्राप्त करून घ्यायचं म्हणलं तरी ते होत नाही. पण परमार्थ करत असताना आपण ते गोष्टी नको जरी म्हणलं ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल महाराज पुढे म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली सेवा समर्थांची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आता माझ्या मने धरावा निर्धार. माझ्या मनाला निर्धारपणे धर म्हणतात महाराज. मनाचा जर आपण विचार केला, मनेव मनुष्यानाम विठ्ठल विठ्ठल. महाराज पुढच्या चरणात असं म्हणतात, आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. महाराज काय म्हणतात, चिंतने अंतर न पडावे. आता माझ्या मने. महाराज आता माझ्या मने म्हणजे माझ्या मनाला, ह्या शरीरामध्ये महाराज पंचमहाभूतेच्या माध्यमातून हा शरीर प्राप्त झाला. ह्या शरीराच्या माध्यमातून आता त्याचा अनेक विस्तार करत बसणार नाही. त्याच्यात पंचमहाभूते, पंचविशेष आहे, पंचकोश आहे, मग त्याच्या परत वेगळे वेगळे श्रोत्र, त्वचा, नेत्र. आता मला ते इथं काही सगळं विस्तार करायचं नाही आहे. संक्षिप्तमध्ये मी आपल्याला सगळं सांगत आहे महाराज. कारण की एक तर उशीर झाला आहे, तुम्हाला सुद्धा भुका लागलेत पण दाखवत नाही आहेत महाराज. तुमचं हां झाले पण माझं कुठं झालं आहे असं. अच्छा, आता माझ्या मने धरावा निर्धार. हा शरीर दिलं आहे महाराज. ह्या पृथ्वीवर महाराज ज्या वेळेस माणूस जन्माला येतो, तो त्या प्रत्येक जीव जन्माला येत असताना त्याच्या कर्माबरोबर येत असतो. प्रत्येक जीव जन्माला येत असताना त्याच्या कर्माबरोबर येतो. पण मनुष्य जीव जन्माला येत असताना त्याच्या कर्म आणि धर्म सोबत घेऊन येतो. विठ्ठल हो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भो मा ते संगोस्त कर्मणे. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजाले मेले आयते गीती, उपजाले मेले आयते गीते, उपजाले मेले आयते गीते. केले कर्म झाले तेची भोगाले,
म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. महाराज ज्या वेळेस मनुष्य जीवाला धर्म प्राप्त होतो, तो धर्म प्राप्त होत असताना तो धर्म कसा प्राप्त होतो हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. विठ्ठल हो महाराज, चांगलं कर्म केलं तर चांगलं धर्म प्राप्त होतं, वाईट कर्म केलं तरी धर्म चांगला प्राप्त होतो, पण तो धर्म चांगला जरी प्राप्त झाला आपल्याला मोक्षाची प्राप्ती देत नाही. विठ्ठल हो म्हणता का मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. कार्यक्रमाला बोलू का नंतर बोलू? आदरणीय आमदार साहेब पण आलेले आहेत आणि त्यांचे घरचे पण आलेले आहेत. जास्त वेळ न घेता अल्पशा वेळेमध्ये सेवा संपवतो. त्यांना पण मी आमदाराबद्दल एक 5 मिनिट शेवटला बोलतो काय बोलायचं, कारण की माझी त्यांचे एक वेगळे संबंध आहेत. बोलतो पण असो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. महाराज बघा, हे आपला हात आहे, हे आपलं मुख आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. बरं मला सांगा, मुखाने जर शिव्या दिला तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होती का? बरं, हाताने जर कोणाला मारलं तर हाताला मोक्षाची प्राप्ती होती का? पण आपण बडवल्याशिवाय राहतो, आणि आपण बडून पण
घेतो. म्हणजे खायचं आणि खाऊ घालायचं असं करू नका. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. महाराज आपल्याला मोक्ष पाहिजे तर ह्या मुखाने नाम घ्या. कृतय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मगही द्वापरे परिचर्यानाम कलो तद्हरिणी कीर्तना. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. महाराज कलियुगामध्ये काही करायचं नाही. कृतयुगामध्ये ध्यानामुळे मोक्ष प्राप्त होतं. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई. त्रेतायुगात यज्ञ केल्यावर मोक्ष प्राप्त होतं. द्वापार युगात पूजा केल्यावरच मोक्ष प्राप्त होतं. पण कलियुगामध्ये फक्त कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये करावे कीर्तन. बोला महाराज काय म्हणतात. कृतय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि द्वापरे परिचर्यानाम कलो तद्हरी कीर्तनात. कीर्तनाचे नि नटनाचे नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. महाराज कलियुगामध्ये काही करू नका. फक्त नामस्मरणच करा.
नामस्मरण केल्यावर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती 100% आहे महाराज. पुढे महाराज काय म्हणतात, आता माझ्या मने या शरीरामध्ये एक छोटीशी गंमत केली आहे महाराज. बघा, हाताने हाताचं काम करतो, पाय त्याचं काम करतो, शरीर त्याचं काम करतं. पण ऐका, या शरीरामध्ये जो मन आहे तो मन कोणाचा ऐकतो महाराज? तो मन कोणाचा ऐकतो? तुमचा ऐकतो का तुमच्या बुद्धीचा ऐकतो? कोणाचा ऐकतो? हा, बघा महाराज, आपल्याला या शरीरामध्ये 2 गोष्टी दिल्या, एक मन आणि बुद्धी. असं म्हणलेलं आहे, ज्ञानोबा असं म्हणतात, बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. माणसाला दोन्ही दिले महाराज. आपल्याला बुद्धी सुद्धा दिले, मन सुद्धा दिले, पण माणूस बुद्धी वापरण्यापेक्षा मन वापरतोय. विठ्ठल. हो, मला आता सांगा, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही डोळे बंद करा, तुम्ही तिकडे जाऊन येता महाराज. आता तुम्ही सांगा, आता आपण इथून पंढरपूरला गेलो असं समजा, गेलो पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलो, गेलं का नाही तुमचं मन? गेलं का नाही? आता काय वाटतंय? हां, आता मी देवळात आहे, जात आहे, रांगेत आहे, बरं. आता तुम्ही ह्याच मनाला सांगा की आता मी सिनेमा थिएटरमध्ये आहे, माझ्या मित्राबरोबर फिरत आहे. तुमचं शरीर जरी इथं राहिलं पण तुमचं मन नाही आहे महाराज. असं म्हणतात, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम यन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. महाराज, एक माकड आहे बघा, आपलं मन कसं सांगतो. एक माकड आहे, मर्कटस्य सुरापानम, त्या माकडाला दारू पाजवलेली आहे. ऐका, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक, त्या माकडाला दारू पाजवल्यानंतर त्याला विंचू येऊन चावलं. आता सांगा माकडाची अवस्था कशी राहील? मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो, त्याच्यामध्ये आता भूत गेला. आता पुढची अवस्था सांगा कशी आहे? यद्वा तद्वा भविष्यती, तसं आपलं मन आहे. विठ्ठल. हो, आपलं मन जे आहे ना महाराज, आपल्या मनाला तुम्ही काही सांगा, तो सगळं करून आपल्याला तृप्त करतो. असं सांगून जातात, इंद्रिय जे जे म्हणती तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियानां प्रसंगेन दोषमत्सर संशयम सिद्धिमाप्नोति मानः यद्वा तद्वा भविष्यती. म्हणजे कसं आहे, इंद्रियाला जर आपण आपल्या ताब्यात ठेवलो तर आपण त्याचे मालक होतो. इंद्रियाला आपण ताब्यात ठेवलो नाही तर आपण त्याचे दास होतो. विठ्ठल. हो, दासत्वाचा अधिकार काय जाणे मी पामर. बोला. दासत्वाचा अधिकार काय जाणे मी पामर, काय जाणे मी पामर. महाराज काय म्हणतात, दासत्वाचा अधिकार काय जाणे मी पार. महाराज, आपण त्याचे दास होतो, कधी दास होऊ नका. इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवा.
इंद्रियांना आपण ताब्यात ठेवल्यावरच आपण सगळं काही घडू शकतो महाराज या जगामध्ये. काय म्हणतात महाराज, कसं आहे, आपण कुठलीही गोष्ट करावी जर म्हणली तर आपल्या हातात नसते महाराज. काळ आपल्या हातात नसतो, कुठलीही गोष्ट आपल्या हातात नसते. काल सप्तेषु जागृती कालोही दुरतिक्रमः काल सर्वेषु भूतेषु चरत्य विदुतसमः. महाराज आपण कुठलीही गोष्ट करावं म्हणलं तर होत नाही. काळ, हे बघा, वेळ तर जातच राहतो, आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं, आपण त्याच्या मागे पळावं लागतं, मगच ते कार्य सहकार्याला होतं. आता एवढे आमदार साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना विचारा निवडणुकीच्या वेळेस किती त्यांना परिश्रम करावं लागतं, किती त्यांना लोकांकडे जावं लागतं, त्यावेळेनंतरच ते आमदार झालेत. म्हणजे त्यांनी त्या काळाच्या मागे पळत गेले, त्या परिश्रमाला पळत गेले आणि आज त्या पदावर जाऊन बसलेत. हे त्यांचा एक खूप मोठा गौरवच आहे. जसं हा मन आहे महाराज, तर ह्या मनामध्ये असं महाराज सांगून जातात, आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावं. या मनाला निर्धारपणे धर म्हणतात, चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नको म्हणतात. चिंतन म्हणजे कोणाचं चिंतन? संत परमात्मा हेच संत सद्गुरू आहेत आणि संत सद्गुरू हे तर संत समर्थ आहेत. विठ्ठल विठ्ठल, हो ऐका, समर्थ परमात्मा हे तर समर्थ सद्गुरू आहेत महाराज. तुम्ही म्हणतात असं कसं महाराज? समर्थ परमात्माकडे असलेली गुण, समर्थ परमात्माकडे असलेली शक्ती, समर्थ परमात्माकडे असलेली कृपा सिंधू आणि दया सिंधू, हे सगळे समाविष्ट समर्थ सद्गुरूमध्ये आहेत. ऐका महाराज, गुणामध्ये ज्ञान वैराग्य यशस्वी अवतारे हे सगळे समर्थ सद्गुरूमध्ये समाविष्ट आहेत. हे सगळे संतांमध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. गुण अकर्तुम आपलं कर्तुम नेता करतो. विठ्ठल विठ्ठल, हो गुण सांगितलो. पुढे महाराज शक्ती, कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. आता मला त्याच्यामध्ये विस्तार करायचा नाही आहे, पण ते विस्तार करत बसलं तर खूप लांबलं जात आहे. आणि पुढे काय म्हणलेले आहेत? सिंधू, कृपा सिंधू आणि दया सिंधू. विठ्ठल विठ्ठल, हो महाराज पुढे असं सांगून जातात, जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करू सुबुटा ओळगून. महाराज काय म्हणतात? समर्थ परमात्मा हेच समर्थ सद्गुरू आहे, समर्थ सद्गुरू हेच समर्थ संत आहे आणि समर्थ संत हेच समर्थ गुरु आहे. विठ्ठल, हो बघा महाराज, देवाने एकाचं कल्याण केलं. आता मी जास्त खोलामध्ये जात नाही. देवाने गीता, कृष्णाने गीता कोणाला सांगितली? बर, एकट्याला सांगितली? नाही, पहिले ऐकलं कोण? एकटा अर्जुन ऐकला का नाही? संजय, हा, मग अर्जुन. पण एकाला एक वेळेस सांगितलं की नाही? सांगितले ना. एकाचं कल्याण देव करतो, पण संत सगळ्याचं कल्याण करतो. तुम्ही म्हणतात महाराज असं कथं? बघा महाराज, ज्ञानोबा आहे, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती. महाराज एक हरली चांगयाची भ्रांती. महाराज एक भिंताला चालून एक जडाचा उद्धार केला. ऐका, एक भिंतीला चालून एका जडाचा उद्धार केलं. रेड्यामुख वेद बोलविला, एका रेड्याच्या मुखातून वेद बोलून एका जीवाचा उद्धार केला आणि असंख्य जणांचा उद्धार ज्ञानोबा रायांनी पसायदानाच्या माध्यमातून केला. विठ्ठल हो, म्हणून म्हणतात देव जरी एकाचा उद्धार केले, पण संत ह्या सगळ्या जगाचा उद्धार करतात. महाराज आपण थोडक्यामध्ये विठोबा रुक्माईचं भजन घेऊ आणि पुढच्या एक चरणाला मी सोडवतो आणि परत कीर्तनाला विश्राम देतो. विठोबा रुक्माई, टाळी टाळी, हात उचला, हात 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 हात, नाहीतर मला येऊन हात उचलावं लागेल तुमचे. ठोपा, बोला बोला बोला. आपण घरी बसून पिक्चरचे गाणे ऐकताना हात उचलतो, देवाचं नामस्मरण करताना हात उचला. त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या, कारण की उद्या आपल्याला स्पर्श दर्शन चालू होणार आहेत महाराज. खूप बार कुमार
जय जय विठोबा रखुमार. 2 मिनिट सगळे डोळे बंद करा आणि हात उचला. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार. जय जय विठोबा रखुमार, 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 विठोबा रखुमार, विठोबा रखुमार. महाराज पुढे म्हणतात, येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. महाराज काय म्हणतात, इथे येणारा कोणाची निराश होणार नाही. महाराज ते कोणी असो, रंक असो, राजा असो, या चरणाच्या माध्यमातून महाराज असं सांगून जातात, कोणीही या तुम्ही, इथं तुमची कोणाची निराशा होणार नाही. उदाहरण तुम्हाला ज्वलंत देतो. आमदार साहेबाकडे कोणी जर गेलं तर तुम्ही निराश करून पाठवता का? भले तो काम होऊ दे किंवा न होऊ दे, ना मारतीन आष्टे साक आगतात, निंदरबाई करतात, आगतात म्हणायचं. आता ते घेऊन जातात, मी काय बोलायचं, पण मारतीन मारतीन शब्दाला फ्रेम करून अडकवायचं, पण त्यांनी करतात. ते काय आहे, मला कन्नड येत नाही आमदार साहेब, ह्यांना मराठी येते, चांगलं आहे माझं. ते मी एका गावात गेलो होतो तेव्हा, त्या गावात सगळं कन्नडच लोक. मी मराठीमध्ये कळलो, त्यांना काय कळणं झालंय. त्यांना म्हणलं असं म्हणलं तर झालंय म्हणायला लागलेत. जेवण केलं म्हणलं तर सगळे सुंबच बसायला लागले. मग मी म्हणलो उठा माडीत रे म्हणलं तर हो म्हणले, भात खाल्लो का म्हणलं तर गप्प बसले. म्हणजे पंचायत माझी अशी झाली, तिथं कीर्तन करावं का जय विठ्ठल करून घरी जावं. तशी आमदार साहेब आता काय म्हणत होतं, येथे नाही झाली कोणाची निराश, या बरोबर चरणाचा आमदार साहेबाला लागू होत आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, येथे नाही झाली कोणाची निराश. पांडुरंगाच्या दर्शनाला घेतल्यावर तुम्हाला कोणा निराश वाटतंय का? बरं ऐका, उद्यापासून दर्शन चालू होणार आहेत, तुम्ही जाणार आहात हो का नाही? बरं, गेल्यावर दर्शन घेतल्यावर तृप्त होऊन बाहेर यायचं नाही. माणसाने कधी अतृप्तच ठेवायची, पण कशाच्या बाबतीत? संसाराच्या नाही, परमार्थाच्या. विठ्ठल हो, परमार्थ करताना माणूस अतृप्तच राहिला पाहिजे. परमार्थ करत असताना माणूस नेहमी जप केलाच पाहिजे. म्हणून त्याच्याकडे कधीही याचकाची तृप्ती, मनोरथ वृत्ती, पुरवणीय वृत्ती घ्यावायची. महाराज तुम्ही कितीही देवाकडे जावा, तो देतच राहतो. घातला दुकान देता आली असे दान. महाराज मला सांगा, तुकोबाराने दुकान घातला, यारे यारे लहरतो र. कोणी जाऊन दुकानातून, आता असा आमदार साहेब करू शकत नाहीत म्हणजे बस. सेवितो हारे एका चरणात घ्या, एका चरणात घ्या. वाटितो हानी आले हो महाराज संताच्या घरी गेल्यावर, संताच्याकडे गेल्यावर किंवा सद्गुरूकडे गेल्यावर किंवा समर्थकडे गेल्यावर माणूस कधीही तृप्त होऊन असतो. तो रंका असो, राजा असो, दीन असो, दुबळा असो, उच्च असो, नीच असो, सगळे त्याच्याकडे गेल्यावर समाधान झालो, समाधान झालो, समाधान कधीही झालो, समाधानच होणार. याचक 3 प्रकाराचे याचक असतात, भुक्ती मागणारे, मुक्ती मागणारे आणि
भक्ती करणारे, भुक्ती मागणारे अनिच्छा प्रारब्धाचा नाश करून भक्ती प्रदान करतात आणि त्याला भुक्ती म्हणतात. बघा, करीले ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. म्हणू नका, अजून उशीर होत आहे. परत पुढे काय म्हणतात, भक्ती मागणारे आपल्या अंतःकरणातून अहंकार नष्ट करून भक्ती प्रदान करतात. बाबा अहंकार निशी धनदाट गुरु वचनी फुटली पहाट. पुढे जर आपण विचार केलो तर मुक्ती मागणारे महाराज, मुक्ती कसं प्रदान होती, आपल्या हृदयामध्ये आपला मायेचा पडदा तोडून आतून महाराज मुक्ती प्रदान करतात. पडदा मायेचा तुटला आत मल्ला प्रवेश. एका चरणात आत मल्ला प्रवेशाला महाराज म्हणतात, पडदा मायेचा तुटला आत मल्ला प्रवेशला. महाराज हा चरण झाला, शेवटचा चरण आहे. तू का म्हणे, नाही दुजी परी राया रंकासरी देवा पाय. महाराज हे सुद्धा चरण आमदार साहेबांना लागू होतो. तुम्ही म्हणतात असं कसं लागू होतं, कुठलंही चरण तुम्ही आमदारच लावायला लागलं. आता होत आहे तर होत आहे, ಆಗ್ತದ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ನಾ ಏನು ಮಾಡಲಿ, ತುಕಾರಾಮ್ महाराज ಮಾಡಾರ, ನಾ ಮಾಡೀನಿ. चरण लागू होत आहे तर होत आहे, नाही तर नाही. तुका म्हणे येते नाही दुजी परी राया रंका सरी देवा पायी. आमदार पायी नाही, देवा पायी. ऐका, दुका यांच्याकडे पण सगळे जण आल्यावर ह्यांनी सगळ्यांनाच बोले तो आपके पास कोई भी आने तो आप उसको मदद करेंगे, वो कोई भी जात रहो पात रहो. ऐका, जात न पूछो साधू की पूछ लो उसका ज्ञान. साधूला जात नसती महाराज. ऐका, अजून एकदा सांगतो, संसारामध्ये जात चालते, संसारामध्ये जात चालते, व्यवहारामध्ये जात चालते, पण परमार्थामध्ये भक्ती चालते. विठ्ठल हो. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या कीर्तन सोहळ्यामध्ये पुण्यतिथीच्या निमित्त आज मला एक सेवेची संधी मिळाली. एक खरं तर आदरणीय बाबांची सेवा होती, पण बाबांना पंढरपूरला जायचं असल्यामुळे उद्यापासून आमदार साहेब स्पर्शदर्शन चालू होणार आहेत पंढरपुरामध्ये. नवीन पाडव्याच्या शुभारंभापासून सगळ्या वारकऱ्यांना उद्यापासून त्या विठू माऊलीच्या पायावर आपण मस्तक ठेवणार आहेत. याच्यापेक्षा मोठं मोक्षाची प्राप्ती काय आहे महाराज, मला सांगा. आपल्याला उद्यापासून त्या पांडुरंग परमपिता परमात उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. उद्यापासून त्याच्या चरणावर आपण हा मस्तक ठेवणार आहे. मस्तक ठेवल्यावर बघा महाराज, जगामध्ये सगळे तीर्थक्षेत्र आहेत, ऐका, पण पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र नाही आहे. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा होते गोदा गंगा तेव्हा होते चंद्रभागा. महाराज, जेव्हा ह्या भूतलावर कुठली गोष्ट नव्हती, पण पंढरपूर हे निर्माण झालं. बाकी कुठली गोष्ट काही नव्हती, तर त्यावेळेस चंद्रभागा निर्माण झाली. म्हणतात बघा, सुका लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मी दुःख चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पडितो राणो राण. महाराज, चंद्रभागेचे एक स्नान करा. लोटांगण घातली महाद्वारी कान धरुनी नाचे गरुडापारी. महाराज, त्या पंढरपूरची महिमा मी सांगेल तेवढी कमी आहे महाराज. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे महाराज. पंढरपूर एक तीर्थक्षेत्र आहे, भूवैकुंठ आहे.
वैकुंठाधिपती परमपिता परमात्मा पांडुरंग वैकुंठ सोडून भूवैकुंठावर एका आई वडिलांची सेवा केलेल्या मुलासाठी तो या भूतलावर आलाय. विठ्ठल असं मी आपल्या सगळ्या परमपिता माय माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपण आपले आईवडील असतील, आपण आईवडिलांची सेवा करा. ऐका, आईवडिलांची सेवा लहान मुलांनीच करावं असं नाही. ज्या वेळेस आपण आपलं जीव जाऊस तोपर्यंत आपण आईवडिलं जर आपले असतील तर त्यांची सेवा केली पाहिजे. कारण की आईवडिलांची सेवा केली तर त्याची फलश्रुती काय मिळते हे मला माहिती आहे महाराज. आणि फलश्रुती एवढी चांगली मिळते की तुमचा शेवटचा काळ गोड जातो महाराज. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड जावा. महाराज आपल्याला शेवटचा दिवस गोड जायला पाहिजे का नाही? आपण काय म्हणतो, आता आपल्याला मरण आलं, पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरी जठरे शयनम. मला सांगा, मरण आलं की आपण पळतो का नाही? का मरण येऊ द्या म्हणतो? मरण आलं की आपण कुठं लपतो किंवा काही ना काही करतो. आपण गाडी चालली की वाचतो का नाही? का बरं वाचतो? मी मरणार आहे असं वाटतं. बघा, मृत्यू कोणालाही सोडलेला नाही. मृत्यू ना म्हणे मंत, मृत्यू ना म्हणे संत, मृत्यू ना म्हणे अवतार लोक. बघा महाराज, मृत्यू कोणाला सोडलं नाही, ते भगवंताला सोडलं. तुम हम किस खेत की, आपल्याला सोडणार नाही महाराज. म्हणून आपण मरेपर्यंत आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला मोक्षाची प्राप्ती. मी कीर्तनात सांगायला लागलो, तुकाराम महाराज यांच्या समोर सांगायला लागलो महाराज, की कीर्तनात सांगतोय तुम्हाला मोक्षाची प्राप्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे येथे नाही दुजी परी, राया रंकासरी देवापायी. आदरणीय तुकाराम महाराज हंडे यांचा हा पुण्यतिथी महोत्सव इथं संपन्न होत आहे. आज मला इथं सेवेचा एक खारकेचा वाटा दिला महाराज. एक खूप संत होऊन गेले महाराज एका काळी तुकाराम महाराज. आपण जर पाहिलात तर त्यांनी, ऐका, आता मी पुस्तकं वाचून सगळं करून कीर्तनाला बरोबर होय हंडे महाराज, बरोबर आहे का? पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे तुकाराम महाराजांचं, की किती वर्ष महाराज? 2.5 वर्ष. ऐका, 2.5 वर्ष महाराज नाशिकला, बरोबर आहे, त्र्यंबकेश्वरला नाथ महाराजांच्या गुह्यामध्ये बसून पूर्ण गाथा पाठ केली. पाठ केल्यानंतरच त्यांनी कीर्तन केलं महाराज. हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे महाराज त्या महाराजांचं. उगीच कोणी पण संत होत नाही, उगीच कोणी सुद्धा पाया पडत नाही महाराज. त्याचं पण पुण्य लागतं महाराज. असं म्हणतात, तुकोबारायांचं संक्षिप्त अभंग आहे, कृपा करावी भगवंते ऐसा शिष्य द्यावा माथे, जो माझे व्रत चालवी नेण्यासी का द्या पालवी. वावा ब्रह्मज्ञाने गुंडा, ज्याच्या तिही लोकी झेंडा, तुका ऐसा हका मारी नित्य विठोबाच्या द्वारी. महाराज मी काय करत नाही महाराज, सगळे ते संतच करतात. मी काय करत नाही, तो परमात्मा सगळं करतो. मी काय करत नाही, सगळं देवच करतो. मी काय करत नाही, तो सगळं गुरुच करतो. विठ्ठल हो. याच्यामधलं जो मी आत्तापर्यंत मी म्हणलो, जर मी ते मी काढलो तर त्यावेळेसच माणूस मोक्षाला प्राप्त होतो. विठ्ठल हो. म्हणून आज ह्या सेवेसाठी हा अभंग निवडलेला तुकोबारायांचा 4 चरणाचा, 4 चरणाच्या माध्यमातून महाराज असं सांगून गेलेले आहे की बाबा आपल्याला काही करायचं नाही, कलियुगामध्ये नामस्मरण करायचं. नामस्मरणाच्या बरोबर आपल्याला देवाची सेवा करायची, संत सेवा करायची, गुरुसेवा करायची. सगळ्यांची सेवा करत करत आईवडिलांची सेवा करायची. आईवडिलांची सेवा केल्यावर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती महाराज. महाराज आमदार साहेब तुम्हाला सांगतो, कसं आहे, संतांचे सेवेचे अनेक अंग आहेत. मी आत्ता सांगून गेलो, सेवेचे अनेक अंग आहेत महाराज. संत सेवा आहे, देशसेवा आहे, लोकसेवा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आता सध्या जे करतात देशसेवा आहे, जे आपले मिलिटरी लोक आपल्या बॉर्डरला रक्षण करतात. म्हणून आज आपण इथं
सुखी आहेत. सत्य आहे महाराज. ते तिकडं आपल्यासाठी दिवस न रात्र तिथं झटत राहतात म्हणून इथं आपण सुखी आहेत. आमदार साहेब दिवस न रात्र त्यांचे कामं घरचे सोडून लोकांच्या जनहितासाठी ते करत राहतात म्हणून आपण घरी सुखी आहेत. तसं पैसावाला सुखी नाही महाराज. ऐका महाराज, तर काय झालं थोडक्यात सांगतो आणि पुढे सरकतो महाराज. जय विठ्ठल करतो. ऐका काय झालं. ते एक व्यक्ती आला महाराज, काही करत नव्हता. मला म्हणला महाराज जप करताना फक्त झोपच येते म्हणला. काय म्हणला? जप करताना झोपच येते. मग मी काय म्हणलो, हे 500ची गड्डी दिलो त्याला नोटाची, आता मोज म्हणलो. तो झोपच ना की महाराज. मरगर अहो ते 108 मोजायचे ह्याचे हे मग मी म्हणलो आता झोप कशी काय आली नाही रे म्हणलो. मग त्यानं मला काय म्हणलं माहिती का? ऐका, पैसा मेरा परमेश्वर आहे, कलियुगाचं आहे सगळं. ऐका, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु. बायकांसाठीच आहे. तुम्ही काही नवऱ्याचे गुरु आहो का? पण गुरु झाल्याशिवाय बी राहत नव्हतो मी. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु. ऐका पुढे, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. असं करू नका. हे सगळं कलियुगाचं आहे. कलियुगामध्ये इथंच सोडा आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी महाराज आपण चिंतन करा. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळांचे संसार सिंधू नाही हरिदास, गर्भवास कैसा नेनेती ते जनवन ऐसा कृपेच्या सागरे, दाटला आभारे पांडुरंग. तुका म्हणे कडे वैसो तेने असो निर्भर. महाराज म्हणतात एवढं करून आज इथं संधीची सेवा करण्याची संधी दिली. मी हांडे महाराजांना फोन केला. मला म्हटले महाराज मिरवणूक काढणार आहे. मी म्हटलो काही काढू नका. घैनीनाथ महाराज दाढीवाले बाबा नाहीत, मी श्रीरंग महाराज आहे म्हणलं. ज्यांचं कीर्तन आहे त्यांच्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलात महाराज. मी काय महाराज, मी एक व्यक्ती आहे, छोटासा एक ह्या गादीचा पाईक आहे महाराज. सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थांचा एक पाईक आहे, एक सेवक आहे. त्या तिकडचा एक सेवकाला आज तुम्ही इथं सेवा करण्याची मला संधी दिली. याच्यापेक्षा मला अजून काय भाग्य आहे महाराज. म्हणून आज इथं मला सेवा करण्याची संधी दिली. ते सेवा करण्याची संधीमध्ये आदरणीय आमदार साहेब आणि आदरणीय ताईसाहेब दोघंही आज माझे येऊन कीर्तन श्रवण केले. ते कीर्तन कसं झालं काय झालं त्यांनाच माहिती, पण केले तरी. आपल्याला कन्नड येतं का मराठी येतं? ऐका, हाय का इथं आहे बघितलं ना. म्हणजे एक कोण तर आहेच. मला वाटलं आता मला ते गावातलं आठवत आहे महाराज. अख्खं गाव कन्नड होतं, इथे एक ताई मराठी कन्नड आहे. असो, विनोदाचा भाग होता. आपण काही राग मानू नका. ते आता काय म्हणणार राग म्हण हा शिट्ट बरोबर रे. आता काय माझी कन्नड मराठी कन्नड आहे, तुमची प्युअर कन्नड आहे. ते निम्द प्युअर कन्नड नम्द गौंडळ कन्नड. असो, हा सेवेचा इथं मला करण्याची संधी मिळाली. विशेषतः आमदार साहेबांचं मी म्हणलो होतो काय सांगायचं म्हणजे, कांबडेवाडीमध्ये आमदार व्हायच्या आधी एक कार्यक्रम होता महाराज. त्या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब, आता आमदार साहेबच म्हणावं लागतं, त्यावेळेस नव्हते आता होते, तर माझ्या बाजूला बसले होते. मला ते म्हणले महाराज मी इलेक्शनला उभारणार आहे, मला फक्त आशीर्वादाची गरज आहे. मी त्यांना एका शब्दामध्ये भाषणामध्ये म्हणलो, तो भाषणाचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे माझ्या लॅपटॉपमध्ये. तुम्ही नेक्स्ट टाईम आमदार पक्के झालात. आणि नंतर आमदार साहेब आमदार झाले आणि औषधाला येऊन भेट देऊन दिले मला. हे त्यांची श्रद्धा. असे आमदार सगळेजणच व्हावं, हा मला ते आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. आज